मिरची भाव 45 रुपये, 45 रुपये किलो मिरची। टोमॅटो भुगी 20 रुपये, 20 रुपये किलो टोमॅटो भुगी। हे बीट भाव 8 रुपये, 8 रुपये किलो बीट। पावटा भाव 18 रुपये, 18 रुपये किलो पावटा। राजमा भाव 30 रुपये, 30 रुपये किलो राजमा। वांग भाव 45 रुपये, 45 रुपये किलो वांग। दोडका भाव 30 रुपये, 30 रुपये किलो दोडका। बटाटा भाव 18 रुपये, 18 रुपये किलो बटाटा। भेंडी भाव 60 रुपये, 60 रुपये किलो भेंडी। फरशी भाव 45 रुपये, एक नंबर फरशी 45 रुपये किलो। बटाटा भाव 18 रुपये। घोसाळ भाव 30 रुपये, 30 रुपये किलो घोसाळ। काकडी भाव 20 रुपये, 20 रुपये किलो काकडी। या फ्लावरी दिल्यात 5 रुपये, 5 रुपये किलो फ्लावरी। फ्लावरचे भाव ढासळलेत एकदम। टोमॅटो भुगी भाव 20 रुपये, 20 रुपये किलो टोमॅटो भुगी। वांग भाव 45 रुपये, 45 रुपये किलो वांग। टोमॅटो भाव 35 रुपये, 35 रुपये किलो टोमॅटो। भेंडी भाव 50 रुपये, 50 रुपये किलो भेंडी। टोमॅटो भाव 25 रुपये, 25 रुपये दिले हा टोमॅटो। जरा मीडियम साईज आहे, 25 रुपये टोमॅटो। गवार भाव 100 रुपये, 100 रुपये किलो गवार। टोमॅटो भाव 40 रुपये, 40 रुपये किलो टोमॅटो, 1000 रुपये कॅरेट। वांगी भाव 45 रुपये, 45 रुपये किलो वांग। टोमॅटो भाव 40 रुपये, 40 रुपये किलो टोमॅटो। कारलं भाव 50 रुपये, 50 रुपये किलो कारली। ह्या फ्लावरी दिल्यात गाडीतल्या 6 रुपये, 6 रुपये किलो फ्लावर। फ्लावरची परिस्थिती जरा नाजूक आहे सध्या, 6 रुपये किलो दिल्यात फ्लावर। डागी टोमॅटो 25 रुपये, डागी टोमॅटो 25 रुपये किलो। नमस्कार, नमस्कार। काय गेल्या पालेभाज्या आज? कोथिंबीर काय झाल्या? कोथिंबीरी झालेल्या 5 ते 6 रुपये, 5 ते 6 रुपये। मेथ्या मेथ्याची पण रेंज तीच आहे। मेथ्या 3 ते 8 रुपयापर्यंत गेलेल्या। 8 रुपये एकच वकल गेलं, पण 5 ते 7 रुपये मॅक्सिमम आहे। 5 ते 7 रुपये। हो। पालकाची पण रेंज खूप कमी झालेली आहे का। पालक पण 4 ते 6 रुपये आपल्याला, कवची 7 रुपये। हरभरा आज 12-13 रुपये 12 रुपये खापलेला आहे हरभरा आज। एक हरभऱ्याची पण आवक आज कमी असल्यामुळे 12 रुपये गेला। हरभऱ्याची रेंज मॅक्सिमम 10 रुपयापर्यंत आहे। बाकी काय होतं? चवळई गेलेली आहे आता। मेथीची ज्यावेळेस रेंज कमी होती त्यावेळेस चवळईला पण जास्त कोणी विचारित नाही, त्याच्यामुळे चवळईची 7 ते 8 रुपये झालेली आहे। आणि पुदिना 10 रुपये, कढीपत्ता 10 रुपये। शापू होती तर शापूचं मार्केट जरा टिकून आहे। शापू 10 ते 14 रुपये गेलेली। आता बाजार काल 2 दिवस जरा मार्केट चाकणचं बंद असल्यामुळे, आज तर सुट्टीच असते बरं म्हणून। काल जरा मतमोजणीमुळं किंवा इलेक्शनमुळे सुट्टी होती, त्याच्यामुळे आवक पण जास्त होती, पण मालाचा उठाव झाला की धन्यवाद।